समचरण सरोजं सान्द्रणीलाभुदाभं जगडनिहितपाणि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सधधवलः संविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करु प्रथमण मण पांडुरंग करु प्रथमण मण पांडुरंग करु प्रथमण मण पांडुरंग करु प्रथमण मण करू प्रथमण मण पांडुरंग करू प्रथमण मण पांडुरंग करू प्रथमण मण पांडुरंग करू प्रथमण मण पांडुरंग संततिया दुसरे चरण संतचिया संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता बोला
कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आध्यात्रे जननी देवाचे यम प्रवर्जंत मनपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह काता राजहो पुत्रीति तन्मयतरोभिणे दुस्तं सर्वभूत हृदय मुनिमानतोऽस्मि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः भावी गावी गीत शुद्ध करोण्या चित्ता तुझ भाव आहे देवा तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत कीर्तनरूपी शिविकरिता निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य ईश्वर मान्य मृतिमंत वैराग्याचे पुतळे पाचवा वेद निर्माते जगत वंदनी पूजनी जगद्गुरु तुकोबराय यांचा या ठिकाणी 6 चरणाचा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. विठ्ठला थोडासा परिहार देणं अगत्याचं असतं. दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताह आणि दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सर्व भजनी मंडळांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व आदरणीय महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या प्रेमस्तव या ठिकाणी सेवा करण्याचा योग संत सावता महाराज यांच्या समाज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी असणारा हा दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. हे पुष्प आलेलं आहे. या ठिकाणी 2 तास मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही माझं ऐकायचं आणि 2 तासानंतर तर मी तुमचं ऐकणार. विठाला विठाला हा आता गंमत अशी आहे तिकडून लाईट आहे तुमचे तोंड काय मला दिसत तुम्ही झोपल्या तरी काय हरकत हा पण टेन्शन घ्यायचं काही काम नाही. अण्णा तुम्ही पाय लांबिले तरी काय हरकत नाही कारण तुम्ही आजारी पेशंट आहेत. हा तर हरकत नाही मोकळ्या मनाने सांगते काही टेन्शन घेऊ नका. विठाला विठाला संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त असणारा हा दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताह त्यातील कीर्तन पुष्प माझ्याकडे सर्वांच्या प्रेमस्तव आलेलं आहे. ती गुंफण्याचा मी प्रयत्न जरूर करणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. 2 तास या ठिकाणी कीर्तन चेअर करा नाही तर फिर करा तुम्हाला सुट्टी नाही. थोडासा परिहार देणं अगत्याचाही. या ठिकाणी सर्व आदरणीय पूजनीय माझे भजनी मंडळ टाळकरी मंडळ गायनाचार्य मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ उपस्थित या ठिकाणी सुरुवात कुंकून करू या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी ज्यांची आज पंगत होती ते आमच्या भगिनी काय नाव तुमचं निर्मलाबाई त्यांनी खूप मला आग्रह केला फराळाचं करण्यासाठी पण म्हणलं नको माझा आवाज बसून हा लय झाला तुमचा आग्रह तर कीर्तन संपल्यावर खाईन पण आता काय आग्रह करू नका. त्यांचं प्रेम त्यांनाही धन्यवाद. माझ्या माता पिता सगळ्या सरी या ठिकाणी उपस्थित आमच्या कोंडा मावशी याही आतुरतेने वाट पाहत होत्या. या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी माझे बंधुबांधव सर्व श्रोतृवृंद या ठिकाणी सर्वांची चरणी नतमस्तक होते. गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृश्यते या सकळाते विनवणी कशासाठी करा विठ्ठल स्मरण करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम वा वा लागवणिया पाया विनवितो तुम्हाला ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचे मुळकर दादा त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. यशबाई तू फक्त माझ्याकडे बघ जा म्हणता ना धन्यवाद. गोड असं वाजवतं लेकरू त्या लेकरासाठी टाळ्या वाजवा. हां
या वयात एवढं इथं येऊन बसते म्हणजे त्याचं भाग्य आहे आणि आपलं भाग्य आहे म्हणायचं. नाही तर त्याच्या वयाचे पोर आज कुठंतरी बसलेले असतात, बिडी ओढतात, गो खातात, मावा खातात, ठीक आहे. म्हणून येतेच चरती श्रेष्ठ तत्तेच दिवे तरुजन हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तो वाजवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त लक्ष द्यायचं म्हणजे टेन्शन नाही. विठाला 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 भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. जगतवंदनी पूजने जगद्गुरु तुकोबराया सांगतात, भगवत प्राप्तीसाठी उपाय करायचा असेल तर काय करायचं. अभंगाचं प्रथम चरण महाराज बोला. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. ईश्वर प्राप्तीचं साधन जर काय असेल तर महाराज सांगतात भावी गावी गीत. गीत म्हटलेलं आहे. मग गीत अनेक पद्धतीचे असतात. हा सैराट पिक्चरमध्ये सुद्धा गीत आहेत. मग ते गीत गाऊन चालेल का? नाही चालणार. हा भावी गावी गीत. महाराजांनी असं म्हटलं नाही की तुम्ही हाच अभंग म्हणा किंवा हीच ववी म्हणा किंवा हेच गीत गा, असं काय म्हटलं नाही. फक्त भावी गावी गीत. गीत म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी भावगीतं येतात, तमाशातले गीतं असतात, पिक्चरमधले गीतं असतात. ते आपल्याला कीर्तनामध्ये यूज करायचे नाही, परंतु त्या ठिकाणी माणसं कुठलेही गीत गातात. एका ठिकाणी आम्ही नांदेडच्या पुढे यवतमाळला कीर्तनाला गेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मी म्हटलं भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. एक पोरगा उठला आणि तो म्हटला साहेब मला सुद्धा गीत गाता येतं. मी म्हटलं शब्बास बेटा तू पण गीत गा. ये स्टेजवरती. त्याला पण स्टेजवरती बोलवलं आणि म्हटलं गीत गा. कोणचं गीत गातो बाळा? म्हण काय येतं तुला? हरिपाठ येतं का? कुठलं गीत गातं? जे येतं ते मोकळ्या मनाने म्हण. तो म्हटला मोकळ्या मनाने परवानगी दिली ना. मग तो मोकळ्या मनाने गायला लागला. काय झिंग झिंग झिंगाट. म्हणलं रामकृष्ण हरी. हा यत्ते चरती श्रेष्ठ तत्ते देवे तरुजना. हा महाराज सांगतात तुम्हाला जर वाटत असेल आपले मुलं घडावी तर त्या ठिकाणी दररोज घरामध्ये हरिपाठ घेतला पाहिजे. हा आपण हरिपाठ घेत नाही. आता मी काय टी व्ही बघत नाही जास्ती. हा पण ती पहिले बघायचे जरा 4 दिवस सासूच्या आहे का नाही. ती इतकी फेमस झाली होती मालिका. बाया माणसं त्या सप्त्याला सुद्धा येत नव्हते आणि कीर्तनाला सुद्धा येत नव्हते. त्यांना जर विचारलं का तुम्ही कीर्तनाला आल्या नाही तर त्यांनी म्हणायचं सिरियल चालू होती आहे का नाही. हा म्हणजे त्या ठिकाणी माणसाचं सर प्रत्येक माणसाला काही ना काही त्या माणसाचा जीव अधीन झालेला असतो. हो म्हणून ते एक प्रकारचं व्यसनच असतं बाबा. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात गीत म्हटलेलं आहे. लक्षपूर्वक कीर्तन आहे का. हा भावी गावी गीत. हा गीत म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठलंही गीत येतं. मग महाराज सांगतात कुठलं बी गीत गायलं तर विठ्ठल भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न होईल का. सर्वांनी प्रेमाने वरती हात करा आणि थोडंसं भजन करा. महिला मंडळ पुरुष मंडळ. विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला. वा वा. विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग
प्राप्त होतील का, आपल्याला भेटतील का, आपल्याला मिळतील का, आपल्या स्वप्नात येतील का? महाराज सांगतात तसा परमात्मा एवढा सोपा नाही स्वप्नात यायला. त्याला ध्यास लागावा लागतो. ध्यास, त्याचं चिंतन करावं लागतं. चिंतन झाल्याच्या नंतर त्याचा ध्यास, निधी ध्यास, नंतर साक्षात्कार. हो, म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत हे घडत होतं. संत सावता महाराजांच्या बाबतीत हे घडत होतं. सावता महाराजांचं त्या ठिकाणी अखंड चिंतन होतं. अखंड जया तुझी प्रीती मज देता यांची संगती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, तुझ बाणानी कंठाळा पडवणी रायणत ये ठाई, पडवणी रायणत ये ठाई. खंड चिंतन. सततं कीर्तयन्तु मां यतन्तस्य दृढव्रताः, नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत चिंतन करत असायचे संत सावता महाराज. सावता महाराजांचं थोडक्यात आपण चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये हौसा नावाचं त्यांचं गाव आहे. त्यांचे पूर्वज दैवमाळी, लक्ष आहे ना, त्यांचे पूर्वज दैवमाळी. आणि दैवमाळीला 2 पुत्र झाले. एकाचं नाव परसोबा आणि दुसऱ्याचं नाव डोंगरोबा. परसोबा हे प्रपंचामध्ये गुंतले आणि डोंगरोबा विरक्त अवस्थेमध्ये. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जिथे विवेक आहे, जिथे ज्ञान आहे, तिथे विवेक सुद्धा असावं लागतं बरं का. नुसतं ज्ञान जर असेल तर महाराज ते ज्ञान टिकत नाही. कारण का, ज्ञान आणि वैराग्य हे 2 सख्खे भाऊ आहेत. लक्ष आहे ना, कोण आहेत? सख्खे भाऊ, पक्के वैरी नाही. कळतंय ना मी काय म्हणते? महिला मंडळ आहे का नाही? लक्षपूर्वक कीर्तन ऐका. कीर्तन संपल्याच्या नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मी कुठला विषय मांडला होता, तुम्ही जर बरोबर उत्तरे दिली तर तुम्हाला चांदीचं नाणं बक्षीस देणार आहे. ज्यांना ज्यांना चांदीचं नाणं हवं आहे त्यांनी वरती बोट करायचं. आणि माझ्याच्याने नाहीच देणं झालं तर तुम्ही सोन्याचं नाणं मला द्यायचं, गुरुदक्षिणा म्हणून. आहे का नाही? सोनं दान केल्याच्या नंतर चांगलं असतं, गोदान केल्याच्या नंतर चांगलं असतं, पृथ्वी दान केल्याच्या नंतर चांगलं असतं. दानम पुण्यम करिष्यती. धन दान केल्याच्या नंतर धनाची शुद्धी होते. आणि तीर्थयात्रा केल्याच्या नंतर तनाची शुद्धी होते. तुका म्हणे निवेतनो रजकणो लागता. आणि नामचिंतन केल्याच्या नंतर मनाची शुद्धी होत असते. कोणचा तुम्हाला सर विषय पटला आणि कोणचा तुम्हाला तो सर तो विषय तो पकडायचा आहे, ते सांगा. आता बाय म्हणावं, यंदा दुष्काळ पडलाय, आता काय म्हणावं, यांना काय उत्तर द्यावं आहे का नाही? पाऊस घेऊनच आले मी. सावता महाराजांना म्हणलं तसं जायला नको, आता चला तुम्ही बरोबर. ठीक आहे, ही ईश्वर कृपा आहे. तुमच्या आमच्या हातामध्ये ते सूत्र नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. जो मज होय अनन्य शरण, निवारी त्याचे जन्म मरण. या लागी शरण्यगत शरण्य मीची एकू. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना, तुला शरण जायचं असेल ना तर या संसारामध्ये एकच असा देव आहे, तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा. का इतर काही देव नाही का? महाराज सांगतात दुसरे देव आहेत, पण सेंदरी हेंदरी दैवती, कोणती पूजिती भूते घेते, आपुल्या पोटा जी रडते मागती शिते.
अवदान. दुसरे देव आहेत पण त्यांच्याकडे सामर्थ्य नाही आहे. कुठलं सामर्थ्य नाही. आमच्या भगवान परमात्म्याकडे सर्व पद्धतीचं सामर्थ्य आहे. अरे बघा, तुम्ही थोडक्यात विचार करा. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, 16,108 बायका होत्या, पण एका सुद्धा बायकोला विचारलं नाही, रुक्मिणी एवढं देऊ का ग? मावशी, तुम्हाला विचारतात का बाप मामा कधी? कधी बायकोला विचारलं नाही, आहे का नाही? सोन्याची सुदामपुरी असरे त्या ठिकाणी सुदाम नगरी दिली. आईशा परादिया शिशुपाला, आपण पैठाव दिदला गोपाला, काय उत्तन चरणाचे बाळा द्रौपदीचा हाड. महाराज शिशुपालाला त्या ठिकाणी मुक्ती दिली. अरे 100 शिव्या दिल्या होत्या शिशुपाळाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, ती बी भर सभेमध्ये, तरी माझ्या परमात्म्याने संयम ठेवला. 100च्या पुढे जर गेलं ना तर त्याला जिवंत ठेवणार नाही. स्वतःच्या आत्याला शब्द दिला होता. आणि घात कोणचे माणसं करतात माहिती का तुम्हाला? जवळचेच माणसं करत असतात. शिशुपाल हा कोण होता? लांबचा नव्हता, तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सक्का मेहुणा होता. कोण होता? सक्का मेहुणा. राजे संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? बाहेर चालते का पाकिस्तान मधले? नाही. सक्का त्यांचा सुद्धा मेहुणाच होता. लक्षपूर्वक कीर्तन आहे का? आईशा परादिया शिशुपाला, आपण पैठाव दिदला गोपाला, काय उत्तन चरणाची बाळा द्रौपदीचा. हो, अपराध केला शिशुपालाने, त्याला मारलं पण मुक्तीच दिली. हो, मरायचं असेल तर देवासाठी मरा, जगायचं असेल तर देवासाठी जगा. म्हणून महाराज सांगतात, वैर करायचं असलं तरी देवाबरोबरच करा. रावण हुशार माणूस होता. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखाता प्रत्यक्ष. तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज, सगळे रावणाच्या विरोधात आहेत आणि तुम्ही म्हणतात रावण हुशार माणूस होता. तुम्ही काय त्या पार्टीत गेलात का? काय आहे का नाही? रातीत पार्टी बदलते हो, आहे का नाही? त्या बदलायला काय लागतं ते तुम्हाला बी माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय त्या पार्टीत गेलात का? मी कोणच्याच पार्टीत नाही. नाही काँग्रेस, नाही भाजप, नाही शिवसेना. आमचा एकच असरी पार्टी आहे, वारकरी संप्रदाय. आपल्या श्वासात श्वास आहे, या जीवाचा असर जीवनभर आपण असर वारकरी संप्रदायाची चाकरी करणार. माऊली ज्ञानोबा तुकोबर यांची जे मार्ग दावून आपल्याला गेलेले आहेत ना, त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून संत हे कसे असतात तर दयावंत असतात. दयावंत म्हणजे काय? 100 वेळा जरी तुम्ही संतांचा अपमान केला तरी ते सहन करत राहणं त्याला संत म्हणतात. आणि अपकार्यावरती सुद्धा उपकार करणं त्याला संत म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे. भूतदया गाई पशुचे पालन, ताणुल्या जीवनवणा माझी. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. स्वतःसाठी ते जगत नाहीत, स्वतःसाठी ते राहत नाहीत. आलेत कशासाठी? जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणून साधू संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे ना. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे. आपण काय करायचं मग? तेणेची पंथी चालू जाता, न पंथ न पडे गुंता कोठे काही. त्याच मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. ठीक आहे, मला सांगायचंय काय तर रावण सुद्धा हुशार होता. हे तरी आपला विषय आलता, इथं चालतं ना? बरं आहे गड्या असंच. आता पुढच्या वेळेस तुम्ही सांगा, मी विचारेन. आता मी सांगितलं तुम्ही म्हणतात हे तर चालतं. ऐका नाही, विठाला विठाला.
हुशारच का म्हटले तर तो हुशार होता. 4 वेद त्याच्या मुखोद्गत होते महाराज. भगवान शंकर त्याच्या पुढे तांडव नृत्य करीत असायचे. कारण का तेवढी भक्तीच त्याने केलेली होती. यत्न करत असताना एक कमल कमी पडलं म्हणून शिर कमल समर्पित केलं. याला म्हणतात देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. त्याने सर्वस्व अर्पण केलं शंकराला आणि त्याच्याकडे धर्म होता, अर्थ होता, काम होता आणि मोक्ष सुद्धा मिळवला. मला कशासाठी तुम्हाला रावण सांगायचं हे लक्षपूर्वक ऐका. रावणाने वैरत्व केलं पण भगवान प्रभू रामचंद्राशी केलं. का त्यांच्याशी वैरत्व केलं? त्यांना माहिती होतं आपण जर वैरत्व नाही केलं तर आपल्या कुळाचा उद्धार होणार नाही. नारदजींकडे गेले रावणजी आणि गेल्याच्या नंतर त्यांना प्रणाम केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. मग अपेक्षता फुले तेही सांगतील पुशिले, जेन अंतःकरण बोधले संकल्पाने. महाराजी प्रणाम 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 प्रणाम. महाराजांनी विचारलं काय महाराज कशासाठी आलात? काही नाही म्हटले, माझं मरण, माझा उद्धार कशाने होईल हे मला सांगा म्हटले. हो काय नाही म्हटले, तुमचा उद्धार होईल, हरकत नाही म्हटले, रामाशी वैरत्व करा तुमचा उद्धार होईल. पण म्हटले वैरत्व माझाच नाही तर माझ्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे. म्हटले मग एक काम करा ना, तुम्ही देवाला शरण जा, देवाची भक्ती करा. ते म्हटले ते माझ्या रक्तात सुद्धा नाही. काही लोक म्हणतात ते आमच्या रक्तातच नाही. देवदेव करणं, परमार्थ करणं, रामकृष्ण हरी म्हणणं. एका गावाला आम्ही कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर त्या माऊलीला 4 पोरं होते. 4 किती? त्यांची तर बसलो, सगळं कुटुंब भोवताली बसलं. बसल्याच्या नंतर आजीमाईचं दुखत होतं आणि त्या ठिकाणी सगळ्याला वाटायचं. हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला. नितांत प्रेमानं आमच्या आईनं आम्हाला वाढवलं, घडवलं, एवढं मोठं केलं. पण आज आमच्या आईचे अंतिम दिवस जवळ आलेले आहेत. एक दिवस आमची आई जाणार हो, पण आयुष्यामध्ये कधी राम म्हटली नाही. कारण राम म्हणण्यासाठी मनुष्य जन्मच प्राप्त व्हावा लागतो. दुसऱ्या जन्मामध्ये भजन करता येत नाही. कधी तुम्ही ऐकलं का ताई 200-400 म्हशी पंढरपूरला गेल्या, त्यांची दिंडी गेली? कधी कोणी बघितलं का? 100 बैल पंढरपूरला गेले, 100 शेळ्या गेल्या, बोकडं गेले, पशु गेले, कोंबड्या गेल्या. तुमची तर नसते ना कोंबड्या म्हणा, चुकलं. कोणाकोणाच्या गळ्यात माळ्यात वरात करा. अगं माय पुरुष माणसं वरात करा, ज्यांच्या नाहीत त्यांनी करा. लाज वाटते. ते म्हणते परत कीर्तनालाच यायला नको यांच्या. रामकृष्ण हरी नाही का नाही. काही टेन्शन घेऊ नका, फ्रेश राहा. मला